सुविचार काय सांगितला? ऐका, का बरं शिस्त महत्वाची आहे? तुम्ही शिस्त पाळली पाहिजे, बरोबर आहे का नाही? आम्ही पण शिस्त पाळली, पण का बरं शिस्त महत्वाची आहे? एकदाच सगळे वर्गात इथून निघाले, काय होतंय? बोला. एकमेकाला धडकतोय, पडतंय की नाही? म्हणून शिस्त महत्वाची आहे की नाही? शिस्त म्हणजे काय? तर नियम पाळणे. शिस्त म्हणजे काय? गरजेचं आहे का नाही? तुम्ही नियम पाळले पाहिजेत. ऐका, तुम्ही नियम पाळले, आम्ही सुद्धा नियम पाळले. म्हणून तुम्हाला कधी कधी तुमची आई, तुमचे वडील, तुमच्या शाळेतले शिक्षक तुम्हाला रागावतात का नाही? बरोबर आहे का नाही? शिस्त असावी म्हणून. मग हे रागावणं चांगलं का वाईट? चांगलं आहे का? ऐका पवार, ऐक. बघा, जमिनीवरचा सगळ्यात उंच प्राणी कोणता आहे? जिराफ आहे, बरोबर आहे काय? जिराफाची आई असते की नाही, ती बाळाला जन्म देते. तेव्हा ते जिराफाचं पिल्लू आहे की नाही, ते खूप उंचावरून खाली पडतंय. जन्म देताना काय म्हटलं, कळलं का? जिराफाचं पिल्लू खूप उंचावरून पडतंय. जन्म घेताना पिल्लू खूप उंचावरून खाली पडतंय. मग पडल्या त्या जिराफाची आई काय करते माहितीये का? धरत नाही, त्याला असं पाठीमागे जाते आणि लाथा मारते. कुणाला? का बरं? त्यानं उठावं. असे पाय लटपट करतात जिराफाच्या पिल्लाचे, तरी सुद्धा परत लाथा मारते. पडतंय जिराफाचं पिल्लू, तरी पण लाथा, असं लटपडत उभं राहतंय. जोपर्यंत ते स्वतःच्या पायावर चांगलं उभा राहत, नुसतं उभं राहिलं तरी सुद्धा नाही, नुसतं उभं राहिलं तरी परत लाथा मारते आई. पाठीमागच्या 2 पायांनी लाथा मारते त्याच्या पिल्लाला. जोपर्यंत ते स्वतःच्या पायावर उभं राहत नाही, चालत नाही, पळत नाही. जेव्हा जिराफाचं पिल्लू स्वतःच्या पायावर उभं राहतं, चालायला लागतं, पळायला लागतं, तेव्हाच जिराफाची आई लाथा मारणं बंद. ती आई कशासाठी लाथा मारते? मग त्यानं स्वतःच्या पायावर उभं राहावं, त्यानं जंगलामध्ये पळावं, तरच ते जिवंत राहू शकणार आहे. तरच त्याला जर सर्वाईव्ह व्हायचं असेल जंगलामध्ये, तर काय केलं पाहिजे? तर त्यानं स्वतःच्या पायावर उभं राहिलं, नाहीतर दुसरे वाघ, सिंह, जंगलातले सगळे श्वापद येऊन त्याला खाणार आहेत. त्याला पळण्याची ताकद निर्माण झाली पाहिजे त्याच्या पायामध्ये. म्हणून त्याची आई काय करते? त्याला लाथा मारते, पण शिकवते कसं जगायचं. म्हणजे तुमचे गुरुजी पण, तुमच्या शिक्षिका पण तुम्हाला नियम शिकवतात, शिस्त पाळायला लावतात. का बरं शिस्त पाळायला लावतात? तुम्ही तुमचं आयुष्य व्यवस्थित जगावं म्हणून तुम्हाला नियम सांगतात, शिस्त शिकवतात. मग आजचा सुविचार काय होता? म्हणून शिस्त आयुष्यामध्ये खूप महत्वाची असते, कळलं का?